नमस्कार शेतकरी बांधवांनो. गहू पिकातून चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर फक्त कष्ट करून भागत नाही. त्याला शास्त्रीय पद्धतीची जोड द्यावी लागते. खरं यश हे अंदाजावर नाही तर अचूक वेळ, अचूक मोजमाप आणि योग्य पद्धतीवर अवलंबून असतं. चला तर मग आज आपण हीच वैज्ञानिक पद्धत नेमकी काय आहे हे सविस्तर समजून घेऊया. एक गोष्ट सुरुवातीलाच पक्की लक्षात ठेवा. ही जी माहिती आपण बघणार आहोत ती व्यावसायिक गहू तज्ज्ञांच्या अनुभवातून आलेली आहे. यातला प्रत्येक टप्पा, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, कारण एकही स्टेप चुकली की त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होऊ शकतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी लागवडीची अचूक सुरुवात कशी करायची, मग CR स्टेज म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे, त्यानंतर स्टॉक सोल्युशनचा नियम, खत आणि पाण्याचं अचूक प्रमाण, फवारणीची योग्य पद्धत आणि शेवटी काही अंतिम सूचना आणि यशाचं सूत्र. चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्यापासून. गहू पिकाची सुरुवातच जर चुकली तर नंतर कितीही मेहनत घेतली तरी म्हणावा तसा फायदा होत नाही. म्हणून म्हणतात ना, योग्य सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखा आहे. गहू पेरणीसाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती, तर ती आहे 15 नोव्हेंबरच्या आसपासची. या वेळेत पेरणी झाली की पिकाच्या मुळांची वाढ आणि विकास एकदम चांगला होतो. त्यामुळे अंदाजे किंवा खूप लवकर उशिरा पेरणी करणं टाळलेलंच बरं. आता वाणांबद्दल बोलायचं झालं तर किंग 15 आणि काटे यांसारख्या वाणांची शिफारस केली जाते. आणि बियाणं किती वापरायचं, तर याला एकच नियम नाही, तुमच्या वाणावर आणि जमिनीच्या परिस्थितीवर हे अवलंबून आहे. साधारणपणे हे प्रमाण 10 ते 12 किलोपासून 20 किलोपर्यंत प्रति एकरपर्यंत असू शकतं. पण हो, अचूक प्रमाण वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण येतोय गहू पिकाच्या आयुष्यक्रमातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्याकडे. याला म्हणतात CR स्टेज, म्हणजेच क्राऊन रूट स्टेज. CR स्टेज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो काळ आहे जेव्हा पिकाची मुख्य मुळं तयार होतात. हीच मुळं संपूर्ण हंगामात पिकाला अन्न आणि पाणी पुरवण्याचं काम करतात. म्हणजे हा एक प्रकारे पिकाच्या आरोग्याचा पायाच आहे. आणि हा महत्त्वाचा टप्पा कधी येतो, तर पेरणी झाल्यानंतर बरोबर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान. ही वेळ अजिबात चुकवून चालणार नाही, कारण याच काळात आपण ज्या उपाययोजना करतो त्याच पिकाची पुढची सगळी दिशा ठरवतात. आता आपण त्या पद्धतीकडे वळूया जिथे अनेक शेतकरी हमखास चुकतात. पण जी पद्धत यशासाठी अत्यंत गरजेची आहे ती पद्धत म्हणजे स्टॉक सोल्युशन तयार करणे. अनेकांना प्रश्न पडतो की तणनाशक किंवा खत थेट फवारणीच्या मोठ्या टाकीत का मिसळू नये, काय फरक पडतो? पण ही एक खूप सामान्य चूक आहे आणि तिचे गंभीर परिणाम पिकाला भोगावे लागतात. बघा, जेव्हा आपण औषध थेट टाकीत टाकतो तेव्हा ते व्यवस्थित विरघळत नाही. त्यामुळे फवारणी सगळीकडे सारखी होत नाही. कुठे औषध जास्त पडल्यामुळे पीक जळतं तर कुठे कमी पडल्यामुळे तणच मरत नाही. याउलट स्टॉक सोल्युशन ही एक नॉन निगोशिएबल पद्धत आहे. म्हणजे ही करायचीच आहे, याला पर्याय नाही, कारण यामुळे मिश्रण एकसमान आणि पिकासाठी पूर्णपणे सुरक्षित बनतं. पद्धत अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी एका वेगळ्या बादलीत किंवा भांड्यात 10 लिटर पाणी घ्या. त्यात अचूक मोजून घेतलेलं औषध टाका. ते औषध पाण्यात पूर्णपणे विरघळेपर्यंत त्याला चांगलं ढवळा आणि मग हे तयार झालेलं मिश्रण आपल्या फवारणीच्या मोठ्या टाकीत टाका. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा आकडा, नीट लक्ष द्या. मेट्रिबिझिन, जे आपण मेट्रो नावाने ओळखतो, ते वापरताना त्याचं प्रमाण अचूक 8 ग्रॅम असायला हवं. फक्त आणि फक्त 8 ग्रॅम. हे 8 ग्रॅम औषध आपण जे 10 लिटर पाणी घेतलं होतं त्यात मिसळून स्टॉक सोल्युशन तयार करायचंय. लक्षात ठेवा, प्रमाण जास्त झालं तर गहू जळणार आणि कमी झालं तर तण नियंत्रण होणार नाही. बरा, CR स्टेजमध्ये फक्त तणनाशकच महत्त्वाचं नाहीये, तर खतांचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. योग्य वेळी दिलेली पोषक तत्व पिकाला मजबूत बनवतात. तज्ज्ञांच्या मते या काळात 19-13-13 या विद्राव्य खताचा वापर करणं खूप फायदेशीर ठरतं, कारण हे खत पिकांच्या मुळांना बळकटी देतं आणि सुरुवातीच्या वाढीला एक चांगली चालना देतं. खताचं प्रमाण सुद्धा तुमच्या वाणावर आणि जमिनीच्या गरजेनुसार ठरतं. ते 10 ते 12 किलो असू शकतं किंवा काही ठिकाणी 20 किलो प्रति एकर सुद्धा असू शकतं. जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन, हा गैरसमज इथे पूर्णपणे चुकीचा ठरू शकतो. आता येतो अंतिम द्रावणाचा नियम. आपण तयार केलेलं स्टॉक सोल्युशन आणि खत हे सगळं मिसळल्यानंतर संपूर्ण द्रावण बरोबर 400 लिटर पाण्यात तयार करायचं आहे. हे 400 लिटर द्रावण 16 लिटरच्या पंपांमध्ये भरून वापरल्यास पूर्ण शेतात एक समान फवारणी होते. कुठे कमी नाही, कुठे जास्त नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं मिश्रण कितीही अचूक बनवलेलं असलं तरी जर फवारणीचं तंत्र चुकलं तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते.
त्यामुळे योग्य फवारणी पद्धत ही यशाची अंतिम गुरुकिल्ली आहे. फवारणीसाठी नेहमी फ्लॅट नोझल किंवा कट नोझल वापरणं बंधनकारक आहे. साधासुद्धा नोझल नाही चालणार. का? कारण हे नोझल द्रावणाचं जमिनीवर एकसारखा पट्टा तयार करतं. त्यामुळे औषध सर्वत्र सारख्या प्रमाणात पोचतं आणि त्याचा परिणामही चांगला दिसतो. चला तर मग या संपूर्ण प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या सूचना ज्या आपल्याला विसरून चालणार नाहीत त्या पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊया. या 4 गोष्टी कोणत्याही परिस्थितीत टाळायच्या आहेत. पहिलं, कोणतंही प्रमाण अंदाजाने घ्यायचं नाही. दुसरं, स्टॉक सोल्युशनची पायरी कधीही वगळायची नाही. तिसरं, 8 ग्राम मेट्रोची मर्यादा ओलांडायची नाही. आणि चौथं, CR स्टेजची 15 ते 20 दिवसांची वेळ चुकवायची नाही. ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, सोयीनुसार बदलण्याचा मार्ग नाही. सारांश काय? तर गहू शेतीतल्या यशाचं सूत्र अगदी सोपं आहे. योग्य वेळ, अधिक अचूक मोजमाप आणि स्टॉक सोल्युशन या तिन्ही गोष्टींची सांगड घातली की अपेक्षित उत्पादन मिळवणं नक्कीच शक्य आहे. तर मग आपल्या शेतीमध्ये अंदाजाची जागा विज्ञानाला देण्यास तयार आहात का? ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच शास्त्रीय माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि शास्त्रीय पद्धत हीच आपल्या शेतीतली खरी गुंतवणूक आहे. कारण शास्त्रीय पद्धत म्हणजेच सुरक्षित आणि यशस्वी शेती.